नमस्कार मंडळी. तर आज आपण ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खमंग, खुसखुशीत, गोड आणि अगदी स्वादिष्ट अशी शेंगदाण्याची पोळी पारंपरिक पद्धतीनं आणि अगदी सोप्या पद्धतीनं कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये पुन्हा एकदा खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते. तर ही शेंगदाण्याची खमंग पोळी 15 ते 20 दिवस अगदी आरामात छान अशी टिकते. तर ही पोळी आई आम्हाला सहलीला जाताना बनवून द्यायची, कारण ती बरेच दिवस टिकते. तर तुम्हीही कुठल्या प्रवासासाठी जात असाल तर ही पोळी आवर्जून बनवून घ्या. तर स्पेशली लहान मुलांसाठी ह्या पोळ्या खूप उपयुक्त ठरतात, कारण यामध्ये शेंगदाणे आणि गूळ वापरलेला असतो. संक्रांत स्पेशलसुद्धा ही शेंगदाण्याची पोळी आवर्जून बनवली जाते. तर आपल्या व्हिडिओमध्ये मी शेंगदाण्याच्या पोळीचं अगदी अचूक असं प्रमाण मी इथं सांगितलेलं आहे. तर तुम्हाला यातली एक पोळी मी तोडून दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकताय शेंगदाण्याचं जे सारण आहे ते पोळीच्या काठोकाठ असं गेलेलं आहे, त्यामुळेच पोळी खायला खूप छान लागते. तर मस्त अशी ही पोळी इथं आपली बनवून तयार होते आणि ही पोळी बरेच दिवस टिकते. साधारण एक 15 ते 20 दिवस ही पोळी आरामात टिकते. तर तुम्ही अशा पद्धतीने ही पोळीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. खूप छान होईल ह्याची मला खात्री आहे. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर साधारण एक 2 वाट्या होईल इतके हे शेंगदाणे मी घेतले होते आणि अगदी मंद आचेवरतीच हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. तर एक 8 ते 10 मिनिटानंतर हे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. लक्षात घ्यायचं, शेंगदाण्याच्या पोळ्या करताना शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. ते अजिबात कच्चे राहता कामा नयेत. तर अगदी आतूनसुद्धा हे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित खरपूस असे भाजले पाहिजेत. शेंगदाणे भाजून झालेत. आता त्याच कढईमध्ये पाव वाटी होईल इतकं मी तीळ घेतलेले आहेत आणि तीळही आपण अगदी मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. तर मंद आचेवरतीच हे भाजायचं, जेणेकरून ते व्यवस्थित भाजलं जाईल आणि पोळी अगदी जास्त दिवस टिकते आणि खायलासुद्धा अगदी रुचकर लागते. त्यामुळं ही महत्त्वाची टीप आहे की मंद आचेवरतीच तीळ आणि शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत. तर तीळही इथे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता पीठ मळायला घेऊया. तर परातीमध्ये स्वच्छ चाळलेलं असं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे. तर गच्च भरून असं 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी मी मैदा घेणार आहे. तोही मी स्वच्छ चाळून घेतलेला आहे. इथं मैद्याचा वापर नाही केला तरी चालेल, संपूर्ण गव्हाचं पीठ घेतलात तरी चालेल. चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घेतलं आणि एक 2 चमचे होईल इतकं यामध्ये बेसनाचं पीठ घालून घेतलं. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. तर संपूर्ण पीठ मिक्स करून घेतलं. तर पिठामध्ये एक 2 चमचे तेल कडकडीत कडवून घेतलं आणि त्याचं मोहन घालून घेतलं. आता हे व्यवस्थित एका चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे. तर पीठ थोडं कोमट झाल्यानंतर आपण हातानेच ह्याला व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि आता पाणी घालून आपण ह्याचा घट्टसर असा गोळा मळून घेणार आहे. हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. तर आपल्याला हे पीठ भिजवत ठेवायचं आहे, त्यामुळे जास्त सैलसर असं हे पीठ मळायचं नाही. तर अगदी घट्ट असं हे पीठ मळून आपण ह्याला 1 तासासाठी तरी भिजत ठेवणार आहोत. तर इथे शेंगदाणे मी फोलून घेतले होते. ते शेंगदाणे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. बंद चालू करत मिक्सरमधून आपण हे शेंगदाणे बारीक वाटून घेणार आहे. तर इथे पहा, अगदी 2च वाट्या मी शेंगदाणे घेतले होते. तर ह्याचे पूर्ण मी बारीक असे शेंगदाणे वाटून घेतले. आता ह्याच मिक्सरमधून आपण तीळसुद्धा बारीक करून घेऊया. तर तीळ इथं बारीक करून घेतले. आता ते शेंगदाण्याच्या कुटामध्येच घालून घेऊया आणि हाताने एकदा ह्याला मिक्स करून घेऊया. एखादी गाठ वगैरे राहिली असेल तर ती आपण हाताने फोडून घ्यायची. तर हे पीठ मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये 1 वाटी होईल इतका किसलेला गूळ घेतलेला आहे. तर 2 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी गूळ अगदी बरोबर मेजरमेंट आहे. तर हा गूळ मी किसून घेतलेला आहे. व्यवस्थित गूळ ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. संपूर्ण मिश्रण ह्या गुळामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर हे पहा, अशा पद्धतीने हे मिश्रण मी मिक्स करून घेतल्यानंतर वेलची आणि जायफळाची पावडर मी आता यामध्ये घातली. ह्याने खूप छान असं ह्याचा सुवास येतो, पोळ्या खूप छान लागतात. तर व्यवस्थित मिश्रण पुन्हा एकजीव केलं. आता ह्यातलं जे सारण आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून फिरवून घेणार आहे. तर मिक्सर चालू बंद करत आपण हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेऊया.
तर इथे पहा मिक्सरमधून हे मिश्रण फिरवून घेतल्यानंतर अजिबात यामध्ये गुळाचा एकही खडा राहिलेला नाही आहे. अगदी एकजीव असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि सहजपणे आपल्याला याचा उंडा बनवता येऊ शकतो. अशा पद्धतीने हे सारण जे आहे ते तयार झालेलं आहे. एक एक जण असं सारण बनवण्यासाठी यामध्ये दुधाचा वापर करतात, तर अजिबात करू नका. पोळ्या जास्त दिवस त्यामुळे टिकत नाहीत. तर मिक्सरमधूनच तुम्ही हे मिश्रण फिरवून घ्या. तर उरलेलं सर्व मिश्रण मी मिक्सरमधून असंच बारीक करून घेणार आहे. तर इथं जे आपलं कणिक आपण भिजत ठेवलं होतं तेही अगदी छान असं भिजलं गेलेलं आहे. सॉफ्ट असं मऊसूत हे कणिक भिजून तयार झालेलं आहे. तर पोळ्या बनवायला सुरुवात करूया. तर इथं आपण जास्त मोठ्या किंवा अगदीच लहान अशा पोळ्या बनवणार नाही आहे. तर अगदी मीडियम आकारामध्ये आपण ह्या पोळ्या बनवायच्या आहेत. त्यामुळे लिंबापेक्षा थोडासा जास्त असं हे कणिक मी इथं घेतलेलं आहे आणि ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि कणकीच्या गोळ्यापेक्षा थोडंसं जास्त आपण सारण वापरणार आहे. तर इथे ह्या पद्धतीने मी कणकेचा गोळा तयार करून घेतला आणि सारणाचाही एक कणकेपेक्षा थोडासा मोठा असा गोळा तयार करून घेतला. तर इथे मी कणकेच्या गोळ्यामध्ये अशा पद्धतीने हे सारण भरून घेणार आहे. जसं पुरणपोळीला भरतो ना, अगदी तशा पद्धतीनं. तुम्हाला जर असं भरता येत नसेल तर तुम्ही काय करायचं, जी कणिक आहे ती थोडीशी लाटून घ्यायची आणि मध्ये त्याच्यामध्ये सारण ठेवायचं आणि सगळीकडून त्याला बंद करून आपण त्याचा गोळा तयार करू शकतो. पण मी अशा पद्धतीने हे भरून घेतलेलं आहे आणि जे वर टोक आलेलं आहे ते असं व्यवस्थित दुमडून घ्यायचं, अजिबात काढून ठेवायचं नाही त्याला. छान असा ह्याचा गोळा तयार करून घेतला. तर आता लाटता वेळेला वरून सुक्कं पीठ घालायचं आणि आपण बोटांच्या साहाय्याने हे प्रेस करून जे सारण आहे ते असं दाबून घ्यायचं, जेणेकरून ते बरोबर पोळीच्या काठापर्यंत पोचलं जातं, अगदी मध्येच राहत नाही. काय होतं, असं जर आपण दाबून घेतलं नाही तर पोळीमध्ये सारण मधीच राहतं आणि सगळीकडून फक्त त्याचं जे कणिक आहे तेच येतं आणि पोळी अजिबात खायला छान लागत नाही. तर इथे ही पोळी लाटायला बघा, अगदी सहजपणे ही पोळी लाटली जात आहे, कुठेही फाटत नाही आणि पटकन अशी सरसर ही पोळी पळपुटावरती लाटली जाते. तुम्हाला कितपत पातळ किंवा जाड पाहिजे आहे ह्या पद्धतीनं तुम्ही ही लाटून घेऊ शकता. तर अगदीच जाडही ठेवायची नाही किंवा अगदीच पातळही करायची नाही, अगदी मीडियममध्ये आपण ही पोळी लाटून घेणार आहे. इथे पहा तुम्ही, जे सारण आहे ते पोळीच्या काठोकाठ असं आलेलं आहे, अजिबात मध्येच ते सारण बसलेलं नाही आहे. तर अगदी काठापर्यंत सारण पोळीला व्यवस्थित असं पोचलेलं आहे. तर पोळी खाताना ती व्यवस्थितच लागते, छान लागते. तर मी एकदम जवळून दाखवते. तर पोळीच्या अगदी काठापर्यंत हे सारण भरलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीनं एकसारखी ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे. हे सारण आहे हे पोळीच्या काठापर्यंत पोचलं तर पोळी खाताना अगदी स्वादिष्ट आणि रुचकर अशी लागते. पोळी लाटून तयार आहे. आता भाजून घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवला होता. मीडियम फ्लेमवरती हा पॅन मी गरम करून घेतला आणि ह्याला आता सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे. तर पोळी चिकटू नये यासाठी पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं. यावरती आता पोळी आपण घालून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरतीच आपण ह्या पोळ्या भाजणार आहे. हाय फ्लेमवरती अजिबात भाजायच्या नाहीत, कारण त्यामध्ये गूळ असतो पोळीमध्ये आणि पोळी पटकन करपली जाते. तर मीडियम फ्लेमवरतीच या पोळ्या भाजून घ्यायच्या. एका साईडने असे फुगे आल्यानंतर आपण ही पोळी पलटी करून घेतली आणि वरून अगदी पळीत्यानंच आपण ह्याला थोडंसं तेल सोडून घेणार आहे, अशा पद्धतीनं. तर हे पहा, तेल सोडून झाल्यानंतर एकाद मिनिट आपण ही पोळी खालच्या साईडनं शेकल्यानंतर पुन्हा एकदा आपण ही पोळी आहे ती पलटून घेणार आहोत. मस्तच. तर पोळी अगदी खरपूस भाजली ना तर खायला खूप छान लागते. तर इथे पहा, वरच्या साईडनं सुद्धा मी ह्याला तेल लावून घेतलं. इथं पोळी पहा अगदी छान अशी फुगली गेलेली आहे. मीडियम फ्लेमवरती ह्याला खरपूस असं भाजून घ्यायचं, अगदी कच्च्यावर ह्या पोळ्या काढायच्या नाहीत. तर मीडियम फ्लेमवरती जेवढ्या ह्या खरपूस अशा पोळ्या भाजल्या जातील तेवढ्याच त्या जास्त दिवस टिकतात आणि खायला अगदी रुचकर लागतात. तर इथेही पहा, पोळी अगदी छान अशी भाजली गेलेली आहे. तर अगदी काटाने सुद्धा प्रेस करून आपण ही पोळी व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे, जेणेकरून काठसुद्धा व्यवस्थित भाजले जातील. ही पोळी भाजून तयार आहे, काढून घेऊया. तर पोळी ही शिबाड्यामध्येच अशी काढायची, जेणेकरून ते वाफेमुळे त्याला पाणी सुटत नाही. तर इथे पहा, अशाच पद्धतीनं आपण सर्व पोळ्या आहेत त्या करून घेणार आहोत.
तर इथे ह्या पोळ्या आहेत त्या व्यवस्थित 15 ते 20 दिवस टिकल्या जातात. पण त्या इतक्या छान होतात की 15 ते 20 दिवस टिकण्यासाठी त्या पोळ्या राहतच नाहीत, तर पटकन संपल्या जातात. तर हे पहा, अशाच पद्धतीनं मी ह्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर पोळी भाजताना सुद्धा अगदी मीडियम गॅसवरतीच पोळी भाजली गेली पाहिजे. हाय फ्लेमवरती ही पोळी अजिबात भाजायची नाही. तर इथे तुम्ही पाहू शकताय पोळी अगदी टम्म अशी फुगली गेलेली आहे. तर हे जे मी मेजरमेंट दिलेलं आहे, तर यामध्ये बरोबर साधारण 11 पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. 2 वाट्या शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ. तर यामध्ये बरोबर 11 पोळ्या बनवून तयार होतात. तर अशाच प्रकारे मी सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा शेंगदाण्याच्या पोळीची रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान पोळ्या होतील याची मला खात्री आहे. आणि ही शेंगदाण्याच्या पोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकनही क्लिक करा, जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्वात आधी त्या तुम्हाला पाहता येतील. तर प्लीज व्हिडिओला एक कमेंट नक्की करा, कारण तुमची एक कमेंट मला नवनवीन रेसिपी बनवण्याची प्रेरणा देते. त्यामुळे प्लीज एक कमेंट नक्की करा. तर पुन्हा भेटू अशाच रुचकर आणि स्वादिष्ट अशा वेगवेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.